हॅलो फ्रेंड्स, पीजी डिप्लोमा अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे. तर युनिट 2 बघत असताना आपण आतापर्यंत लिनियर सर्च, बायनरी सर्च हे दोन सर्चिंग अल्गोरिथम्स बघितली. ह्यांचे यूज काय, ह्यांचे मेथड्स काय, ह्यांची थिअरी काय बघितली, ह्यांचे एक्झाम्पल्स कसे सॉल्व्ह करायचे ते बघितले. त्यानंतर आपण शॉर्टिंग कडे आलो. शॉर्टिंग कडे आल्यावर आपण बबल सॉर्ट बघितला. बबल सॉर्टचा प्रोग्राम घेतला आपण, बबल सॉर्टची थिअरी घेतली, बबल सॉर्टचा अल्गोरिथम घेतलं. आजच्या लेक्चरच्या निमित्ताने सिलेक्शन शॉर्ट आपण बघणार आहोत. त्यानंतर इन्सर्शन, त्यानंतर क्विक शॉर्ट, त्यानंतर मर्ज शॉर्ट. आणि असं करून आपण हा युनिट संपवून टाकू. तर मित्रांनो, हा युनिट टोटल 12 मार्कासाठी कोणता? सेकंड युनिट तुमचा सर्चिंग आणि शॉर्टिंग DSU साठी, म्हणजेच तुमच्या डाटा स्ट्रक्चरसाठी, डाटा स्ट्रक्चर युझिंग C. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण खूप काही बघितलं. सर्व गोष्टीचे एक्झाम्पल्स घेतले. हे पहा, बायनरी सर्चचे तुम्हाला ह्याच्यावरचे प्रोग्राम्स बी येऊ शकतात आणि एक्झाम्पल्स बी येऊ शकतात. हे डिफरन्स सुद्धा येऊ शकतोय मित्रांनो. तर मित्रांनो, ह्याच्यातलं इम्पॉर्टंट म्हणजे सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स म्हणजे सगळ्यांचे एक्झाम्पल. लिनियर सर्चचं एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं, बायनरी सर्चचं एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं, आणखीन बबल सॉर्टचं एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं, हे पहा. हे एक्झाम्पल्स, याला एक्झाम्पल्स म्हणतात. हे एक्झाम्पल्स तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतात मित्रांनो. हे पहा, असे एक्झाम्पल्स. हे पहा, मी आता ह्या एक्झाम्पलला सॉल्व्ह करून दिले. कालच्या लेक्चरमध्ये मी सॉल्व्ह केलं नव्हतं, या एक्झाम्पलला मी सॉल्व्ह केले. मी हे एक्झाम्पल तुम्हाला समजून सुद्धा सांगितलं होतं कसं कसं ह्याच्यासोबत शॉर्टिंग होती बाय बबल सॉर्ट मध्ये. तर मित्रांनो, बबल सॉर्ट तुम्हाला समजलं, त्याचा प्रोग्राम बी घेतला आपण, त्याचं लॉजिक काय आहे हे बघितलं. हे बबल सॉर्टचं लॉजिक, सर्व गोष्टी आपण बघितल्या. आता आजच्या लेक्चरमध्ये सिलेक्शन सॉर्ट बघणार आहोत. सिलेक्शन सॉर्ट. तर सिलेक्शन सॉर्ट तुमचं काय म्हणतो मित्रांनो, हा सुद्धा एक शॉर्टिंग अल्गोरिथम आहे. याचं काम काय आहे? याचं पण काम तेच आहे जे बबल सॉर्टचं काम आहे. म्हणजे एखाद्या ऍरेला सॉर्ट करायचे आपल्याला एखाद्या ऑर्डर मध्ये, एकतर ते असेंडिंग ऑर्डर मध्ये किंवा त्याला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये. तर मित्रांनो, चला थिअरी बघूया आधी याची, त्यानंतर अल्गोरिथम बघूया. अल्गोरिथम तर तुम्हाला समजणार नाही, कारण प्रोग्राम घेतल्याशिवाय अल्गोरिथम समजणार नाही. आणि ही एक्झाम्पल आपण घेणार आहोत. हे कशाचं आहे माहिती का? सिलेक्शन शॉर्टचं एक्झाम्पल आहे. तर मित्रांनो, सिलेक्शन शॉर्ट वरती सुद्धा क्वेश्चन कसा येतो, शॉर्ट द फॉलोइंग ॲरे इन असेंडिंग ऑर्डर युझिंग सिलेक्शन सॉर्ट. हे असा ॲरे तुम्हाला दिला जातो अनसॉर्टेड. मग ते गिवन मध्ये तुम्हाला हे असं पासेस परफॉर्म करावं लागतात. ही पासेस केल्यावर शेवटच्या पास पर्यंत आपल्याला सर्व एलिमेंट्स सॉर्टेड होऊन जातात त्या ॲरे मध्ये. तर मित्रांनो, हे आपण बघणारच आहोत एक्झाम्पल. त्याआधी आपण थिअरी घेऊया. सिलेक्शन सॉर्ट इज वन ऑफ द टाइप ऑफ सॉर्टिंग अल्गोरिथम. हो, बरोबर आहे. सिलेक्शन सॉर्ट काय आहे? वन ऑफ द टाइप ऑफ सॉर्टिंग अल्गोरिथम आहे. मित्रांनो, सिलेक्शन सॉर्ट अल्गोरिथम इज यूज टू अरेंज ए लिस्ट ऑफ एलिमेंट इन ए पर्टिक्युलर ऑर्डर. एकतर ते असेंडिंग ऑर्डर मध्ये किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये त्याला अरेंज करणे, त्या लिस्ट ऑफ एलिमेंट्सला अरेंज करणे एका पर्टिक्युलर ऑर्डर मध्ये, एकतर असेंडिंग किंवा डिसेंडिंग मध्ये अरेंज करणे, यालाच सिलेक्शन सॉर्ट असे म्हणतात मित्रांनो. इन सिलेक्शन सॉर्ट मध्ये द फर्स्ट एलिमेंट इज इन द लिस्ट इज सिलेक्टेड अँड कम्पेअर्ड रिपीटेडली विथ रिमेनिंग ऑल एलिमेंट्स इन द लिस्ट. पहिला एलिमेंट इथं तुमचा सिलेक्ट केला जातो आणि कम्पेअर केला जातो बाकीच्या एलिमेंट सोबत. आता सपोज इथं पहिला एलिमेंट कोणता आहे? 14. मग हा 14 कम्पेअर केला जाणार 33 सोबत, पुन्हा त्यानंतर 27 सोबत, पुन्हा त्यानंतर 10 सोबत, पुन्हा 35, पुन्हा 19, पुन्हा 42, पुन्हा 44 या नंबर सोबत त्याला कम्पेअर केला जाणार या सिलेक्शन सॉर्ट मध्ये. मग मित्रांनो, इफ एनी नंबर इज स्मॉलर दॅन सिलेक्टेड एलिमेंट, म्हणजे सिलेक्टेड कोणता होता? 14. तुमचा 14 एलिमेंट सिलेक्ट होता. पहिला नंबर सगळ्यांसोबत कम्पेअर होणार. मग याच्यापैकी सगळ्यात छोटा कोणता आहे ते चेक केलं जाणार. मग याच्यापैकी सगळ्यात छोटा कोणता आहे? 10. मग 10 सोबत याची स्वॅपिंग होणार मित्रांनो. 14च्या जागेवर 10 जाणार, 10च्या जागेवर 14 जाणार आणि 14च्या जागेवर 10 येणार. असं तुमची स्वॅपिंग होणार मित्रांनो. देन बोथ आर स्वॅप्ड, दोन्ही स्वॅप होणार. मग जर छोटा एलिमेंट असेल त्या लिस्टमध्ये दुसरा कोणता त्या सिलेक्टेड एलिमेंट पेक्षा, तर त्याची स्वॅपिंग होणार. बोथ आर स्वॅप. मग स्वॅप झाल्यावर हे त्याच्या जागेवर आणि ते त्याच्या जागेवर येणार. ऍट द एंड ऑफ फर्स्ट पास, पहिल्या पास नंतर स्मॉलेस्ट एलिमेंट इज प्लेस्ड ऍट फर्स्ट पोझिशन. म्हणजे तुमचा छोटा एलिमेंट, सगळ्यात स्मॉलेस्ट एलिमेंट ॲरेचा पहिल्या पोझिशनला येणार तुमचा ऍट द एंड ऑफ फर्स्ट पास. मित्रांनो, बबल सॉर्ट मध्ये काय होत होतं?
ऍट दी एंड ऑफ फर्स्ट पास सगळ्यात मोठा एलिमेंट तुमचा लास्टला जात होता, आणि सिलेक्शन शॉर्ट मध्ये कसं होत आहे, सगळ्यात छोटा एलिमेंट तुमच्या पहिल्यांदा येत आहे सिलेक्शन शॉर्ट मध्ये पहिल्या पास नंतर. आता मित्रांनो याच्यातला सगळ्यात छोटा एलिमेंट कोणता आहे सांगा, या ऍरे मधला छोटा एलिमेंट कोणता आहे गिवन ऍरे मधला. 14, 33, 27, 10, 35, 19, 42 आणि 44 ह्यांच्यापैकी 10 हा सगळ्यात छोटा एलिमेंट आहे. मग मित्रांनो पहिला पास जेव्हा संपेल, हे पहा पहिला पास इथं संपत आहे, पहिल्या पासच्या एंडला सगळ्यात छोटा एलिमेंट पहिल्यांदा येईल. सगळ्यात छोटा एलिमेंट कोणता आहे, 10 आहे. 10 हा पहिल्यांदा आला का बघा पहिल्या पासच्या एंडला. इथं तुमचा पहिला पास संपला, या ठिकाणी तुमचा पहिला पास संपला, तर हे 10 हा नंबर इथं आला का नाही, सगळ्यात छोटा आहे ना बाकीच्या नंबर्स पेक्षा. तसंच मित्रांनो दुसऱ्या पास नंतर दुसरा छोटा एलिमेंट या सगळ्यांपेक्षा इथं येणार. त्यानंतर तिसऱ्या पास मध्ये तिसरा छोटा एलिमेंट या सगळ्यांपेक्षा इथं येणार. कळलं काय काय होत आहे. तर ते एक्झाम्पल घेताना आपण बघूच, फक्त समजून घ्या की पहिल्या पास नंतर पहिला एलिमेंट सगळ्यात पहिल्यांदा येतो. आणि इन सेकंड पास म्हणजे दुसऱ्या पास मध्ये वी सिलेक्ट द एलिमेंट ऍट सेकंड पोझिशन इन द लिस्ट अँड इट इज कम्पेअर्ड विथ रिमेनिंग ऑल एलिमेंट्स इन द लिस्ट. मित्रांनो याला सिलेक्शन सॉर्ट का म्हणतात माहिती का, आपण पहिल्यांदा कोणता एलिमेंट सिलेक्ट केला 14, मग 14 कुणासोबत कम्पेअर केला, सगळ्या एलिमेंट सोबत. आता मित्रांनो हा 14 कम्पेअर केला 10 सोबत, मग ते सगळ्यात छोटा एलिमेंट या ऍरे मध्ये कोणता आहे 14 नंतरनी, म्हणजे 14 तर सिलेक्ट झाला तुमचा, मग सगळ्यात छोटा एलिमेंट कोणता आहे तर हे 10. मग 10 सोबत 14 ची स्वॅपिंग होणार, मग 10 सोबत 14 ची स्वॅपिंग झाल्यानंतर काय होणार, नंतर दुसरा एलिमेंट सिलेक्ट करणार कोणता 10च्या पुढचा. आता 10चं झालं पहिला पास संपला, आता 10च्या पुढच्या एलिमेंटची स्वॅपिंग होणार, म्हणजे 33ची स्वॅपिंग कुणासोबत होणार, या ऍरे मध्ये दुसरा छोट्या एलिमेंट सोबत. मग आता ह्याच्यात सगळ्यात छोटा एलिमेंट कोणता आहे 14. मग 14 सोबत 33 ची स्वॅपिंग होणार, मग त्यानंतर तिसरा एलिमेंट, त्यानंतर 17 ची चेक केली जाणार, 27 ची चेक केली जाणार. 27 चेक केलं जाणार कुणासोबत, सगळ्या एलिमेंट सोबत. सगळ्या एलिमेंट पैकी कोणता सगळ्यात छोटा आहे 19, मग 19 सोबत त्याची स्वॅपिंग होणार. समजत आहे मी काय काय म्हणत आहे, म्हणजे सगळे छोटे एलिमेंट तुमच्या लेफ्ट साईडला येणार आणि सगळे मोठे एलिमेंट तुमच्या राईट साईडला येणार. समजले कुठपर्यंत झालं आपलं, हा पोझिशन इन द लिस्ट इट इज कम्पेअर विथ रिमेनिंग ऑल द एलिमेंट्स इन लिस्ट. हा हे झालं. इफ एनी एलिमेंट इज स्मॉलर, जर कोणता एलिमेंट स्मॉलर असेल दॅन सिलेक्टेड एलिमेंट, जर कोणता एलिमेंट स्मॉलर असेल दॅन सिलेक्टेड एलिमेंट देन बोथ आर स्वॅप्ड. म्हणजे सिलेक्टेड एलिमेंट कोणता आहे 33 सपोज, मग ह्याच्यापैकी कोणता एलिमेंट स्मॉलर आहे 14. मग जर कोणता एलिमेंट स्मॉलर असेल ह्याच्यापैकी या सिलेक्टेड एलिमेंट पेक्षा, तर ते त्याच्यासोबत स्वॅपिंग करतो, म्हणजे हे त्याच्या जागेवर जातो ते ह्याच्या जागेवर येतो. समजलं. मी जे सांगत आहे तुम्हाला तेच फक्त थिअरीच्या रूपाने मांडलेलं आहे. ऍट दी एंड ऑफ सेकंड पास सेकंड स्मॉलेस्ट एलिमेंट इज प्लेस्ड ऍट सेकंड पोझिशन. म्हणलं का नाही, सेकंड स्मॉलेस्ट एलिमेंट इज प्लेस्ड ऍट सेकंड पोझिशन. बबल सॉर्ट मध्ये कसं होतं, तर ऍट दी एंड ऑफ सेकंड पास सेकंड लार्जेस्ट एलिमेंट इज प्लेस्ड ऍट सेकंड लार्जेस्ट पोझिशन. पण इथं तसं कसं होत आहे, ऍट दी एंड ऑफ सेकंड पास सेकंड स्मॉलेस्ट एलिमेंट इज प्लेस्ड ऍट सेकंड पोझिशन. कळलं. आता ह्या ऍरे मध्ये सगळ्यात दुसरा स्मॉलेस्ट एलिमेंट कोणता आहे तर 14 तुमचा स्मॉलेस्ट एलिमेंट आहे, मग 14 तुमचा या ठिकाणी येणार, या ठिकाणी. दिस प्रोसिजर इज रिपीटेड टिल द एंटायर लिस्ट इज सॉर्टेड. जवळ पूर्ण लिस्ट सॉर्टेड होत नाही ती प्रोसिजर रिपीट होत राहणार. इन सिलेक्शन सॉर्ट टोटल n-1 पासेस आर रिक्वायर्ड फॉर सॉर्टिंग n एलिमेंट्स. म्हणजे जर तुमची साईज 8 असेल तर 7 पासेस आपल्याला रिक्वायर असतील ते आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी. म्हणजे 8-1 7 पासेस रिक्वायर्ड असतील. जसं बबल सॉर्ट मध्ये आपल्याला होतं n-1 पासेस लागत होते, तसेच पासेस इथं सुद्धा लागणार आहेत. बेस कॉम्प्लेक्सिटी काय आहे ह्याची, टाइम कॉम्प्लेक्सिटी मध्ये बेस्ट केस कॉम्प्लेक्सिटी काय आहे बिग O n. त्यानंतर ऍव्हरेज बी तीच आहे आणि वरस्ट केस बी तीच आहे. टाइम कॉम्प्लेक्सिटी काय नाही, थिअरीचा पार्ट आहे. त्या प्रोग्रामला एक्झिक्यूट होण्यासाठी लागणारा टाइम हे त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी. ती कशामध्ये मेजर केली जाते बिग O मध्ये, बिग O n मध्ये. सिलेक्शन सॉर्टचा अल्गोरिदम बघा आता. लेट ऍरे 20, ऍरेची साईज घेतली 20 इन अन इंटिजर ऍरे. हा एक इंटिजर ऍरे आहे, त्याची साईज युजर डिक्लेअर करणार n इज
साईज ऑफ ॲरे. मग त्याची साईज कोण डिक्लेअर करणार? युजर. मग यांची व्हॅल्यू युजर कडून घेतो आपण. फक्त अल्गोरिदम म्हणजे काय? सिलेक्शन सॉर्टचा अल्गोरिदम म्हणजे काय? त्या सिलेक्शन सॉर्ट मध्ये काय प्रोसिजर करायची आपल्याला ती स्टेप बाय स्टेप सांगणे म्हणजेच त्याचा अल्गोरिदम. समजलं? म्हणजे सिंपल इंग्लिश मध्ये सांगणे. रिपीट फॉर लूप फॉर n-1 पासेस. म्हणजे n-1 पासेस जर परफॉर्म करायचे असतील तर फॉर लूप तुमचा लावावा लागेल. फॉर लूपची सुरुवात आय पासून करावं लागेल आणि एंड n-1 ला करावं लागेल. त्यानंतर के सेट करावं लागेल. के इक्वल्स टू आय म्हणजे आय इज इक्वल टू के करावं लागेल. म्हणजेच आय ची व्हॅल्यू या के वरती के नावाच्या व्हेरिएबल वरती स्टोर होईल. मग रिपीट फॉर जे इज इक्वल टू i+1. i+1 म्हणजे 1 + 1 2. जे ची व्हॅल्यू 2 टू n-1 पासेस. म्हणजे n-1 पासेस साठी हे तुम्हाला लॉजिक लावावं लागेल फॉर लूप साठी, मधल्या फॉर लूप साठी. हे बाहेरला फॉर लूप, हे मधला फॉर लूप. म्हणजे हे तुमचा स्टेप साठी आणि हे तुमचा पासेस साठी. इथं तुमचं कंपॅरिझन होणार. जर जे हा छोटा निघाला कुणापेक्षा? ए ऑफ के पेक्षा. म्हणजे सिलेक्टेड सगळ्यात स्मॉलेस्ट एलिमेंट कोणता आहे? के आहे. मग जे तुमचा सिलेक्टेड एलिमेंट आहे ए ऑफ के हा तुमचा सगळ्यात स्मॉलेस्ट एलिमेंट आहे त्या ॲरे मधला. मग ए ऑफ के पेक्षा जर हा स्मॉलेस्ट निघाला, म्हणजे ए ऑफ के हा जर स्मॉलेस्ट निघाला, सॉरी ए ऑफ जे जर स्मॉलेस्ट निघाला ए ऑफ के पेक्षा, तर काय होणार? सेट के इज इक्वल टू जे. म्हणजे के वरती जे ची व्हॅल्यू येणार, जे ची व्हॅल्यू के वरती येणार. म्हणजेच काय येणार? आता ह्याची इंडेक्स व्हॅल्यू 10 ची इंडेक्स व्हॅल्यू काय? 0 1 2 3. 3 इंडेक्स व्हॅल्यू इथं येणार. कळलं? इंडेक्स व्हॅल्यू म्हणजे या 3 ची व्हॅल्यू म्हणजे ही 10 ए ऑफ 3 ची व्हॅल्यू, या 3 ची व्हॅल्यू इथं येणार. ते आपण बघूच प्रोग्राम करताना, ते तुम्हाला तेव्हा समजेल. इफ के इज नॉट इक्वल टू आय देन इंटरचेंज के विथ ए ऑफ आय. म्हणजे जर ती के आणि आय इक्वल टू नसतील तर मग इंटरचेंज होणार, म्हणजे स्वॅपिंग होणार दोघांमध्ये, ए ऑफ के मध्ये आणि ए ऑफ आय मध्ये. ए ऑफ के काय आहे? तुमचा एलिमेंट जो की सिलेक्टेड आहे, आणि ए ऑफ आय तुमचा तो एलिमेंट जे की स्मॉलर आहे. समजत आहे? त्यानंतर प्रिंट सॉर्टेड ॲरे. म्हणजे सॉर्टेड ॲरे शेवटी आपल्याला प्रिंट करायचा. आता आपण बघणार आहोत हा एक्झाम्पल. चला आता आपण आपल्या व्हाईट बोर्ड वरती जाऊया. तिथं सर्व एक्झाम्पल्स आपल्याला क्लिअर दिसेल. इथं थोडं ब्लर दिसत आहे, त्या व्हाईट बोर्ड वरती क्लिअर दिसेल. सो लेट्स गो, आपण आपल्या व्हाईट बोर्ड वरती जाऊया. हे पहा मित्रांनो, आता आपण आपल्या व्हाईट बोर्ड वरती आलो आहोत. आता मी काय करतो, याला जरा झूम करतो जेणेकरून तुम्हाला क्लिअर दिसेल. आता मित्रांनो, टोटल 4 मार्काला येणारा हा क्वेश्चन आहे बरं का. टोटल 4 मार्क्स साठी येणारा हा क्वेश्चन आहे मित्रांनो. बबल सॉर्टचा तर तुम्हाला एक्झाम्पल येऊ शकते किंवा असं सुद्धा एक्झाम्पल येऊ शकते. आता क्वेश्चन कसा येतो या ठिकाणी बघा. क्वेश्चन बघा कसा येऊ शकतो आपल्याला. काय म्हटलेलं आहे? सॉर्ट द फॉलोइंग ॲरे इन असेंडिंग ऑर्डर युझिंग सिलेक्शन सॉर्ट. सिलेक्शन सॉर्टचा वापर करून आपल्याला हा ॲरे, हा गिवन ॲरे आहे तुमचा, हा ॲरे सॉर्ट करायचा आहे. आता पहिली स्टेप काय करायची तुमचे? असं गिवन ॲरे म्हणून हे सगळे ॲरे एलिमेंट्स लिहून घ्यायचे. काय गिवन ॲरे? आपल्याला 14 14, 33 33, 27, त्यानंतर 10 35, त्यानंतर 19, त्यानंतर 42 आणि त्यानंतर 44. हा गिवन ॲरे हा लिहिला सपोज आपण. त्यानंतर पहिल्या पासला आपण सिलेक्टेड एलिमेंट चेक करणार. आता गिवन दिला, आता पहिल्यांदा कोणता एलिमेंट सिलेक्ट करायचा? आपण स्वतः एलिमेंट सिलेक्ट करायचा. कोणता? 14 एलिमेंट सिलेक्ट करायचा आणि कम्पेअर करायचा. कम्पेअर कुणासोबत करायचा? 14 एलिमेंट. हा 14 एलिमेंट कम्पेअर कुणासोबत करायचा? बाकीच्या एलिमेंट सोबत, या ॲरे मधल्या बाकीच्या सर्व एलिमेंट सोबत कम्पेअर करायचा. मग मित्रांनो 14 हा 33 सोबत कम्पेअर होणार, त्यानंतर 27 सोबत कम्पेअर होणार, त्यानंतर 10, त्यानंतर 35, त्यानंतर 19, त्यानंतर 42, त्यानंतर 44. मग मित्रांनो या ॲरे मध्ये सगळ्यात छोटा एलिमेंट कोणता आहे ते चेक केला जाणार. सगळ्यात छोटा एलिमेंट, जर छोटा एलिमेंट नसेल तर ऍज इट इज हाच ॲरे खाली येणार. जर छोटा एलिमेंट नसेल तर आणि जर छोटा एलिमेंट सापडला, 14 पेक्षा छोटा एलिमेंट या बाकीच्या ह्याच्यात सापडला, तर आपल्या त्या नंबर सोबत स्वॅपिंग होणार. मग छोटा एलिमेंट आहे का चेक करा. 14 पेक्षा छोटा आहे का? 33 छोटा आहे का? नाही. 27 छोटा आहे का? नाही. 10 छोटा आहे ना? हो 10 छोटा आहे. 19 छोटा आहे. आणि मग 10 आणि 19 मध्ये दोन्हीपैकी आणखीन छोटा कोण आहे? सगळ्यात छोटा कोण आहे? 10. मग 10 ला आपण स्वॅप करणार मित्रांनो. 10 ला स्वॅप करणार. 10 चं कुणासोबत स्वॅपिंग होणार? या 14 सोबत. म्हणजे
14च्या जागी 10 येणार तुमचा, हा एरो बघा 14च्या जागी 10 येणार आणि 10च्या जागी तुमचा 14 जाणार. पहिला पास तुमचा इथं एंड होत आहे, पहिला पास संपला. त्यानंतर मित्रांनो हा 10 इथं आला तुमचा, म्हणजे पहिला एलिमेंट तुमचा सॉर्टेड झाला, म्हणजे सगळ्यात छोटा एलिमेंट सगळ्यात पहिल्या पोझिशनला येणार, मग 10 ऍज इट इज खाली येणार. आता ह्यानंतर 33 सोबत चेकिंग होणार, 33 सोबत कुणाची चेकिंग होणार, सगळ्या एलिमेंटची, बाकीचे सगळे एलिमेंट ऍज इट इज खाली आली या पास नंतर. आता बाकीच्या सगळ्या एलिमेंट सोबत कशाची चेकिंग होणार, 33 ची. मग 33 पेक्षा सगळे एलिमेंट, सगळ्यात छोटा एलिमेंट कोणता आहे या अरे मध्ये, सगळ्यात छोटा एलिमेंट कोणता आहे ते चेक करायचा. मग सगळ्यात छोटा एलिमेंट कोणता आहे, 14 तुमचा, 14. मग मित्रांनो 14 सोबत 33 ची स्वॅपिंग होणार, मग हे 33च्या जागी 14 येणार आणि 14च्या जागी 33 जाणार. समजलं काय होत आहे. आणि त्यानंतर 2 एलिमेंट आपल्याला सॉर्टेड भेटेल, एक तर तुमचा 10 आणि त्यानंतर तुमचा 14. समजलं. त्यानंतर हे 2 ऍज इट इज खाली येणार. आता 27 सोबत चेकिंग होणार, 27 सोबत. पहा मित्रांनो 14 सोबत चेकिंग झाली, त्यानंतर 33 सोबत, एक पुढच्या नंबर सोबत. आता हे दोघांची चेकिंग झाली, आता ह्याच्या पुढच्या नंबरची चेकिंग होणार. आता ह्या तिघांची चेकिंग झाली, त्याच्या पुढच्या नंबरची चेकिंग होती. आता मित्रांनो 27 सोबत बाकीचे एलिमेंट्स कम्पेअर केले जाणार. मग मित्रांनो या बाकीच्या एलिमेंट्स पैकी सगळ्यात छोटा एलिमेंट कोणता आहे, तुमचा 19. मग 19 ची स्वॅपिंग होणार 27 सोबत. मग 27 सोबत 19 ची स्वॅपिंग झाल्यावर बाकीचे ऍज इट इज 10 खाली, 14 खाली आणि 27 च्या जागी 19 तुमचा आणि 19च्या जागी 27 आला. समजलं. आणि बाकीचे एलिमेंट्स ऍज इट इज खाली. समजलं. इथं पण बाकीचे एलिमेंट्स ऍज इट इज खाली. आता मित्रांनो हे रफ करतो. इथपर्यंत तुमचं झालं, 2 पासेस तुमचे परफॉर्म झाले, 2 पासेस इथपर्यंत तुमचं परफॉर्म झालं, इथपर्यंत 2 पासेस झाले. आता 27 चेक केलं, आपण 27 चेक केलं, आता त्याच्या पुढचा नंबर चेक करणार आपण, काय 33. आता 3 एलिमेंट सॉर्ट झाले, 19 इकडे आला ना, आता 33 चेक होणार, 33. मग 33 कुणासोबत चेक होणार, सगळ्या एलिमेंट सोबत. या अरे मध्ये सगळ्यात छोटा एलिमेंट कोणता आहे का 33 पेक्षा, 33 पेक्षा छोटा एलिमेंट कोणता आहे का, हो आहे 27. मग 27 33 च्या जागी येणार आणि 33 27 च्या जागी जाणार. मग टोटल 4 एलिमेंट्स तुमचे सॉर्ट झाले. कोणते कोणते, 10 एक झाला, 14 एक झाला, 19 एक झाला आणि 27 एक झाला. हे ऍज इट इज खाली येणार. त्यानंतर 5व्या पासला तुमचा 35 चेक केला जाणार, कुणासोबत, बाकीच्या एलिमेंट सोबत. मग 35 पेक्षा छोटे कोण आहे बाकीमध्ये, 33 छोटा आहे. मग 33 सोबत याची स्वॅपिंग होणार, 33 च्या जागी हे, ह्याच्या जागी 33. मग 35 ऍज इट इज आला इकडं आणि 33 इकडे आला. मग बाकीचे एलिमेंट्स ऍज इट इज खाली. आता मित्रांनो मला सांगा, आता 35 आहे, 35 चेक केला जाणार बाकीच्या एलिमेंट सोबत, 42 आणि 44. मग मित्रांनो मला सांगा 35 पेक्षा छोटे आहेत का, हे 35 पेक्षा छोटे आहेत का, नाही. दोन्ही पण कसे आहेत, मोठे आहेत, म्हणजे लार्जेस्ट आहेत. मग मित्रांनो जेव्हा अशी केस येते, जेव्हा तुमचा सिलेक्टेड नंबरच सगळ्या नंबरपेक्षा छोटा असेल, ऍरे मधल्या सगळ्या नंबरपेक्षा जर सिलेक्टेड नंबरच छोटा असेल, तर तोच ऍज इट इज त्याच्याच पोझिशनवर राहणार. त्याची पोझिशन स्वॅप होणार का, नाही. चेंज होणार का, नाही. मग ऍज इट इज सगळे एलिमेंट्स आपले ऍज इट इज सगळे खाली. मग पहा हा ऍरे आणि हा ऍरे तुम्हाला सिमिलरच दिसेल. जसेच तसे खाली एलिमेंट घेतलेत, 5व्या पास मधून 6व्या पास मध्ये जसेच तसे एलिमेंट खाली घेतले. 10 आला, 14 19 27 33 35 42 आणि 44 ऍज इट इज खालीला खाली जशाच तसे आलेले आहेत. आता मित्रांनो 35 बी तुमचा सॉर्टेड झाला, कारण की दुसरा कोणता एलिमेंट याच्यापेक्षा छोटा नाही, जे की त्याला आपण इकडे घेऊ शकतो. आता मित्रांनो 10 ऍज इट इज खाली येणार, 14 29 हे ऍज इट इज सगळे खाली येणार आणि 42 चेक केलं जाणार बाकीच्या राहिलेल्या एलिमेंट सोबत. मित्रांनो मग 42 बाकीच्या राहिलेल्या एलिमेंट सोबत चेक केला जाणार. जर 42 छोटा असेल बाकीच्या एलिमेंट्स पेक्षा, तर ऍज इट इज तो खाली येणार. स्वॅपिंग होणार का, जर 42 हा मोठा असता, म्हणजे इथं 45 असता, तर काय झालं असतं, इथं स्वॅपिंग झाली असती. पण स्वॅपिंग होणार का, नाही. स्वॅपिंग का म्हणून नाही होणार, स्वॅपिंग का म्हणून नाही होणार की ते 42 हा छोटा आहे 44 पेक्षा, म्हणून ऍज इट इज खाली. मग बाकीचे एलिमेंट बी खाली. मग मित्रांनो ऍट दी लास्ट आपल्याला सर्व एलिमेंट्स सॉर्टेड भेटतील, कारण की सगळ्यात लार्जेस्ट एलिमेंट हे सगळ्यात शेवटी जाईल आणि सगळ्यात छोटे एलिमेंट हे आधी येतील. कळलं. पहा ऍरे सॉर्टेड झाला आपला, पहा ऍरे राईट सॉर्टेड झाला आपला. आता मी हे रफ करतो आणि हे पहा सगळ्यात शेवटी सॉर्टेड ऍरे इज इक्वल टू लिहायचं आणि हे सॉर्टेड ऍरे तुमचा लिहून टाकायचा. कळलं.
जशाच तसा. आता मित्रांनो मी काय करतो, एक रॅन्डम ॲरे घेतो तुमच्यासाठी, एक रॅन्डम ॲरे घेतो. रॅन्डम ॲरे काय घेऊया आपण? रॅन्डम ॲरे, रॅन्डम ॲरे घेऊया 20, 80, 90, 10, 5 हे 5 एलिमेंट घेतल्या. म्हणलं तर 5 एलिमेंट घेतले, मग आपल्याला पासेस किती परफॉर्म करावं लागतील? आता हे 5 एलिमेंट घेतल्या, आता वर आपल्याला पासेस किती परफॉर्म करावं लागले ही कुणी लक्ष दिलं का? वर आपल्याला पासेस किती परफॉर्म करावं लागले हे पहा. किती एलिमेंट आहेत? n-1 पासेस परफॉर्म करावं लागतात आपल्याला सिलेक्शन सॉर्ट मध्ये बी. मग किती एलिमेंट आहेत? 8 एलिमेंट आहेत हे टोटल. 1 2 3 4 5 6 7 8 हा 8 एलिमेंट आहेत. मग किती पासेस होणार? n-1 म्हणजे 8-1 7 पासेस. मग बघा इथं मित्रांनो, पास 1 पास 2 पास 3 पास 4 पास 5 पास 6 आणि पास 7. पास 7 नंतर तुम्हाला सगळे ॲरे एलिमेंट शॉर्टेड झाले. तसंच मित्रांनो आता हे ॲरे एलिमेंट याच्यामध्ये किती n ची व्हॅल्यू 5 आहे. किती एलिमेंट आहे? 20, 80, 90, 10 आणि 5. मग मित्रांनो 5 एलिमेंट्स इथं आहेत. मग मित्रांनो काय होणार? 5 ला 5 एलिमेंट्स आहेत. मग पासेस किती होणार? n ची व्हॅल्यू काय झाली? 5. मग n-1 पासेस होते. मग पासेस किती होणार तुमचे? 4. टोटल 4 पासेस होणार. मग पास 1 तुमचा घेणार मी. पास 1 मध्ये हा तुमचा गिवन ॲरे, हा तुमचा गिवन ॲरे. मग पास 1 मध्ये पहिला सिलेक्टेड एलिमेंट कोणता सिलेक्टेड एलिमेंट आहे? सपोज 20 सिलेक्टेड एलिमेंट आहे. पहिला सिलेक्टेड एलिमेंट कम्पेअर केला जाणार सगळ्या एलिमेंट सोबत. मग मित्रांनो सगळ्या एलिमेंट सोबत कम्पेअर केला जाणार. सगळ्या एलिमेंट पैकी कोणता एलिमेंट छोटा आहे? सगळ्या एलिमेंट पैकी कोणता एलिमेंट छोटा आहे हे चेक केलं जाणार. मग कोणता एलिमेंट छोटा आहे? 5 एलिमेंट हा छोटा आहे. मग 5 एलिमेंटची आणि 20 एलिमेंटची स्वॅपिंग होणार मित्रांनो. 5 एलिमेंटची आणि 20 एलिमेंटची स्वॅपिंग होणार. म्हणजे हे ह्याच्या जागी जाणार आणि हे ह्याच्या जागी जाणार. मग तुमचा 5 इथं येणार आणि मग 80 तुमचा ऍज इट इज इथं राहणार. 90 बी तुमचा ऍज इट इज इथं राहणार. 10 बी तुमचा ऍज इट इज इथं राहणार आणि 5 च्या जागी तुमचं 20 येणार. कळालं काय होत आहे? त्यानंतर पास 2 तुमचा पास 2 मध्ये काय होणार? तुमचा त्यानंतर हा एलिमेंट सॉर्टेड झाला. कोणता? 5 एलिमेंट म्हणजे सगळ्यात छोटा एलिमेंट सगळ्यात पहिल्यांदा आला. आता 80 सोबत कुणा कंपॅरिझन केलं जाणार? बाकीच्या एलिमेंट्सचं 80 सोबत कंपॅरिझन केलं तर सगळ्यात छोटा एलिमेंट कोणता निघत आहे? 10. मग 10 ची आणि 80 ची स्वॅपिंग होणार. 10 ची आणि 80 ची स्वॅपिंग होणार म्हणजे 10 च्या जागी 80 जाणार. हे 5 ऍज इट इज खाली येणार. 5 हा सॉर्टेड ऍज इट इज खाली येणार. 80 च्या जागी काय येणार? 10. हे पहा 10 इकडे आलं आणि 80 हा इकडे येणार 10 च्या जागी. कळलं? 90 च्या जागी 90 ऍज इट इज दोन्हीच्या मध्ये आणि 20 च्या जागी 20. आता मित्रांनो तुमचे 2 एलिमेंट सॉर्टेड झाले. कोणता? 10 आणि 5 हे तुमचे 2 एलिमेंट. आता चेकिंग तिसऱ्या पास मध्ये तुमची कोणची चेकिंग होणार? तिसऱ्या पास मध्ये ही तुमची 90 ची चेकिंग होणार. मग 5 ऍज इट इज खाली येणार. 10 तुमचा ऍज इट इज खाली येणार. आता 90 ची चेकिंग होणार या बाकीच्या एलिमेंट सोबत. बाकीच्या पैकी कोणतं 90 चे छोटं दिसत आहे बघा. ह्यापैकी कोणतं छोटं दिसत आहे? 20 एलिमेंट हा छोटा आहे. मग 20 च्या जागी 90 येणार आणि 90 च्या जागी 20 येणार. मग 20 लिहा इथं आणि इथं लिहा 90 आणि 80 ऍज इट इज तुमचा जशाच तसा खाली. मग मित्रांनो मला सांगा आता चौथ्या पास मध्ये आता कोणते एलिमेंट तुमची शॉर्टेज झाली? पहिला एलिमेंट सॉर्ट झाला, दुसरा एलिमेंट सॉर्ट झाला, तिसरा एलिमेंट सॉर्ट झाला तिसऱ्या पास नंतर. आता कोणता एलिमेंट राहिला? तुमचा चौथा एलिमेंट चेक करायचा राहिला. 80 चेक करायचा राहिला. मग 80 हा चेक केला जाणार 90 सोबत. मग 80 जर तुमचा 90 पेक्षा मोठा असेल तर स्वॅपिंग होणार ना. पण मोठा आहे का? नाही. 80 तुमचा कसा आहे? छोटा आहे. म्हणजे तुम्हाला सांगू का मित्रांनो, आता तुम्ही इथं 20 चेक केलं सगळ्यांसोबत. जर मित्रांनो इथं काय असतं? 100 असतं आणि इथं 50 असतं. जर 20 नंबर हा बाकी सगळ्यापेक्षा छोटा असता तर मित्रांनो 20 ऍज इट इज खाली आला असता. हाच ॲरे ऍज इट इज इथं आला असता. मित्रांनो चेंज काय झालं असतं का? स्वॅपिंग झाली असती का? नाही. पण मित्रांनो इथं कसं होतं? 10 होतं आणि 5 होतं म्हणून 5 सगळ्यात छोटा नंबर होता म्हणून ह्याला स्वॅपिंग झाली इथं. मग मित्रांनो आपण काय करणार? 90
या 90 सोबत स्वॅपिंग होणार का? नाही मित्रांनो. मग ऍज इट इज 80 तुमचा खाली येणार, जसे आज तसा तुमचा 80 खाली येणार. येलो मध्ये मी दिसत नाही, पिंक मध्ये घेतो. 5 तुमचा खाली आला, 10 तुमचा इथं आला, 20 तुमचा इथं आला, 80 तुमचा इथं आला आणि 90 तुमचा ऍज इट इज इथं आला. मित्रांनो आपला सॉर्टेड ॲरे तर इथंच झालता, पण आपल्याला टोटल 4 पासेस कंपल्सरी करावं लागतील. कारण पासेस किती करायचे? 4 करायचे. टोटल सगळे पासेस कंपल्सरी करावंच लागतील. ह्याच्यामध्ये बी जसं की मी बबल सॉर्ट मध्ये सांगितलं होतं, सगळे पासेस कंपल्सरी करावं लागतील. आता तुम्हाला माहिती कळालं की इथं सॉर्टेड ॲरे झालाय, मग तिसऱ्या पासलाच तुम्ही थांबणार का? नाही मित्रांनो, थांबायचं नाही. चारीला चारी पास तुम्ही कंप्लीट करायची. आता चौथ्या पास नंतर सगळ्यात सॉर्टेड ॲरे तुमचा भेटून जाईल. 5 च्या जागेवर 10 च्या जागेवर 20 च्या जागेवर 80 च्या जागेवर 90 च्या जागेवर. समजलं? हे एक्झाम्पल समजलं. एक रॅन्डम एक्झाम्पल मी घेऊन तुम्हाला सांगितलं होतं. आता तुम्हाला कळालं कशी स्वॅपिंग होती, केव्हा स्वॅपिंग होती. जर या ॲरे मध्ये जर हा सिलेक्टेड एलिमेंट, पहिला एलिमेंट सिलेक्ट करायचा, त्यानंतर मी ॲरे मध्ये सगळ्यात छोटा एलिमेंट आहे त्याच्यापेक्षा सगळ्यात छोटा एलिमेंट कोणता आहे ते चेक करायचं. सगळ्यात छोटा एलिमेंट पहिल्या जागेवरती घेऊन यायचा, त्याच्या जागेवरती हा सिलेक्टेड एलिमेंट टाकून द्यायचा. एवढंच काम आहे, जास्ती काही नाही सिलेक्शन सॉर्टचं. बबल सॉर्ट पेक्षा तर जरा इझीच आहे आणि कमी स्टेप्स आहेत. समजलं? आता याच्या नंतरच्या लेक्चरमध्ये आपण याचा प्रोग्राम बघूया. प्रोग्राम थ्रू जसं बबल सॉर्टचा प्रोग्राम बघितला आपण, तसाच प्रोग्राम ह्याचा सुद्धा असतंय. तेच सिमिलर टाईप ऑफ लॉजिक आहे, जरासं बदल आहे त्याच्या लॉजिक मध्ये. तर ते प्रोग्राम आपण घेणार आहोत. जर तुम्हाला लेक्चर समजलं असेल ना, खरंच आवडलं असेल आपलं लेक्चर, तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत तुमचं शेअर करा आपलं चॅनल. बाय बाय.